प्रधान देश आहे हे शब्द सर, आज एका स्टार्टअपच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही असं बोललात की कृषीऐवजी स्टार्टअपनी देशाची प्रगती केली. सोन्याची चिडिया स्टार्टअप आहे. मी थोडा मी असा काय बोलला नाही. मी जे बोललं मी परत रिपीट करतो. आज आमचे स्किल युनिव्हर्सिटीच्या स्टार्टअप कार्यक्रम होता. माननीय महामहिम राज्यपाल आले होते. त्यामध्ये मी सांगितलं होता की भारत पूर्वापासून सोन्याची चिडिया म्हणून भारतची ओळख होती. भारत कृषीप्रधान देश होता तरी आपला कधी आपल्या कृषीचे विकायच्या नको. आपण जे सोन्याची चिडिया होते त्यांच्या मागचं कारण आपला घरी घरी स्टार्टअप होता. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक विद्यार्थी सर्वांना काय काय करायच्या. म्हणून त्या काळामध्ये आपला GDP फार जास्त होता. 25पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट होत होता. आता परत आपला भारतने स्वामी विवेकानंदच्या शब्दामध्ये विश्वगुरू करायचे असेल तो घरी घरी स्टार्टअप केला पाहिजे. हा माझ्या भारत कृषीप्रधान देश होता, आज पण आहे, नंतर पण राहणार आहे. माननीय जितेंद्र आव्हाड साहेब फार मोठे नेता आहे. मी त्यांच्यावर काय बोलू इच्छित नाही. मी माझ्या मनामध्ये फार क्लीन आहे. मी काय बोललो आणि काय माझ्या विचार श्रेणी आहे मला माहीत आहे. मी जे बोललो आता रिपीट केला. नाही बोललोच नाही तो विपर्यास काय करायचं ते त्याने ते आव्हाड साहेबने बोलला म्हणून तुमच्या मनामध्ये असा लागेल. नाही मी जे वाक्य बोललो होतो त्या मी हुबहू रिपीट केला. आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तुमच्यावर निशाणा साधताना म्हटले की त्यांनी केवळ जमिनी बांधणं आणि आपला व्यवसाय पुढे करणं एवढंच लक्ष ठेवलेलं आहे. परळीतील त्यांच्या लोढा पार्कला त्यांनी रमाबाईंचं नाव द्यावं असंही त्यांनी. ठीक आहे. मी पूर्वीपासून सांगितलं की मी ज्यावेळी 8 वर्षापूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष बनलो त्यावेळी मी माझ्या परिवाराच्या व्यवसायामध्ये माझ्या सर्व इंटरेस्ट काढून घेतला. माझा शेअर पण नाही, मी डायरेक्टर पण नाही. माझा मुलगा ते सर्व सांभाळताना माझ्यापेक्षा फार चांगली रीतीने सांभाळता. आता मी 7 वेळा मला आमदार म्हणून झाले आहे. मी कधी व्यवसाय आणि राजनीतीचे मिक्स करत नाही. मला हा बातचा आनंद आहे की माझं जीवन फार पारदर्शी आहे.